जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा गावचा प्रवास कामानिमित्त आणि काही लग्न समारंभानिमित्त पुन्हा एकदा गावचा प्रवास चालू केला आहे. ते बघूया कंटिन्यू कोकणातील प्रवास. सकाळ सकाळ लवकर निघालो तर पहा कशी मस्त थंड वातावरण आहे. सूर्यदेवाने सुद्धा दर्शन दिलेलं आहे. खूप छान वातावरण होतं सकाळचं. आल्हाददायक वातावरणात आम्ही पोचलो पनवेलला. बघा पनवेलचा ओरियन मॉल. त्या पुढे गेलो, पंचमुखी मारुती मंदिराचं दर्शन घेतलं मारुतीरायाचं. आणि पुढे नदी पुढे पाहत पोचलो पलसपे मुंबई गोवा महामार्गावर. आता आपण पोचलो आहे कर्नाळा खिंडीमध्ये. कर्नाळा खिंडीत माकडाचं दर्शन चांगलं घडलं. हा पहा कर्नाळा किल्ला. कोणाकोणाला माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. हा पाहिलात का तुम्ही? कर्नाळा किल्ला पनवेल. पुढे प्रवास चालूच होता. आजूबाजूची गावं खूप छान टुमदार घरं आणि रस्तासुद्धा एकदम छान आहे, पाहू शकता. आता पोचलो आपण पेनला. हा पहा मस्त नदीचं विहंगम छान दृश्य. हे पुढे आपण खारफळा पेन वडखल करत आपला प्रवास चालूच आहे. मस्त आजूबाजूची शेती, हिरवगार नदी, खूप छान दृश्य दिसत होतं. बघा साई सहारा हॉटेल. खूप छान जेवणाची सोय असते इथं. आता पोचलो आहे पेनला आणि आपला प्रवास असाच चालू राहणार आहे. आपले नवनवीन व्हिडिओ कोकणातील प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या या चॅनलवर. हे रायगडकर जितू वाघ या चॅनलवर. खूप छान, खूप दिवसानंतर हा कोकणातील प्रवास अनुभवला. खूप छान वातावरण होतं मस्त. आता आपण पोचलो आहे रोह्याला. बघा रोह्यातील छान डोंगर आहेत. खूप मस्त वाटतंय. निसर्गाचं देणं आपल्याला कोकणाला लाभलेलं आहे, त्यामुळं खूप छान वाटते. अशा निसर्गरम्य वातावरणातून प्रवास करण्याची मजा काही औरच असते. आपल्या कोकणालाही देवाने खूप छान ही देणगी दिलेली आहे. रोहा तालुक्यातील हे काही दृश्य आहेत. हे पहा मस्त नारळी पोपलीच्या बागा. खूप छान दृश्य आहे. ही बघा रोह्याची कुंडलिका नदी. खूप छान. उन्हाळ्यातही या नदीला पाणी असतं. छान पात्र आहे नदीचं. आणि हे पहा रोह्यातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. आणि हा पहा महादरवाजाचं खूप छान इथं वास्तू उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा आतमध्ये खूप मोठा आहे. आणि पुन्हा एकदा आपण इंदापूर, कोलाड, माणगाव असा प्रवास करत माझ्या गावी मी पोचलो आहे.